नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे प्रसादासाठी मोदक बनवून घेतलेले आहेत। ते आहेत मुरमुरा मोदक। तर मुरमुरा मोदक बनवण्यासाठी मी इथे पांढरे मुरमुरे घेतलेले आहेत। वाटीने मोठ्या 2 वाट्या भरून मुरमुरे आहेत आणि वजनाने पाव किलो आहेत। तर त्याच्यासाठी पाव किलो गूळ घेतला। आता लगेच बनवायला घेऊ। गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलं। तूपमुळे किंवा तेलमुळे पाकाला चांगली चकाकी येते। आता पाणी न टाकता आपल्याला इथे गूळ हा वितळून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटात गूळ एकसारखा वितळतो आणि पूर्ण गूळ असा विरघळला म्हणजे लगेच पाकाला असे बुडबुडे येतात। आता आपला पाक इथे तयार आहे। फक्त 5 ते 6 मिनिटात पाक व्यवस्थित तयार होतो। लगेचच पाकामध्ये आता हे मुरमुरे टाकून घ्यायचे। सुरुवातीला थोडेसे टाकायचे, चमच्याने एकसारखा मिक्स करायचं। नंतर संपूर्ण मुरमुरे टाकल्यावर आता गॅस बंद करायचा आणि कढई खाली ठेवूनच मस्त एकसारखं मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस थोडीशी पटापट करायची आहे, म्हणजे पाक गरम असतो आणि तो पातळ असतानाच त्याच्यामध्ये मुरमुरे एकसारखे मिक्स झाले, एकजीव झाले तर ते लाडू किंवा त्याचे मोदक देखील आपल्याला चांगले बनवता येतील। तर अशा पद्धतीने मस्त असा आता हा गोळा तयार झालेला आहे। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित लाडू वळता येतो। पाक चांगला तयार झाला म्हणजे लाडू अजिबात फुटत नाही। तर इथे मस्त असा लाडू तर तयार झालेला आहे। पण सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून हे मुरमुऱ्याचं सारण तयार झालेलं आहे। त्याच्यापासून मी आता मोदक तयार करून घेणार आहे। तर इथे मी मोदकाचा मोठा साचा घेतलेला आहे, तो मोठ्या साईजचा। तर त्याच्यामध्ये असं हे दोघी बाजूला मुरमुऱ्याचं हे सारण भरून घ्यायचं आणि मोदकाचा साचा असा बंद करून खालच्या बाजूने देखील बोटाने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि आजूबाजूला जे काही मुरमुऱ्यांचं सारण लागलेलं असेल ते काढून व्यवस्थित दाब द्यायचा। तर आता बघू शकता मस्त असा इथे आपला मोदक तयार झालेला आहे। दिसायला जेवढा छान दिसतो त्याहीपेक्षा हा मोदक अगदी पौष्टिक आहे, कारण मधल्या वेळेस देखील तुम्ही असे हे मुरमुऱ्यांचे मोदक किंवा लाडू बनवू शकता। मुलांना तर खूपच आवडतील आणि बनवायला तर अगदी सोपे आहेत, कोणालाही सहज बनवता येतील। तर ह्या गणेश उत्सवात तुम्ही देखील असे मुरमुऱ्यांचे मोदक नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।